नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। अकोट आगाराच्या धावत्या बसला भीषण आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची चालकाची माहिती। बसमधील अग्निरोधक सुद्धा कुचकामी निघाले, मात्र जीवितहानी नाही। अकोट प्रतिनिधी आशिष वानखेडे। सविस्तर माहिती अशी की 2 मार्च रोजी अकोट आगाराची बस क्रमांक MS40N 9893 पोपटखेड शहापूर येथे जाण्यासाठी प्रवाशांसहित सकाळी 8:30 दरम्यान डेपोमधून निघाली। मोहाळापासून 3 किलोमीटर अंतरावर दूर 8:40 दरम्यान धावत्या बसमधून ड्रायव्हर सीट जवळ असलेल्या गिअर जवळून धूर व आग निघताना चालकाला दिसला। गाडीला आग लागली असल्याचे निदर्शनास येताच चालक राजेश बिजागिरे यांनी ताबडतोब बस थांबवली व बसच्या बाहेर निघाले आणि बसमधील वाहक अशोक तळी कंडक्टर प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते। बसमध्ये असलेले अग्निरोधक यंत्र आग विझवण्यासाठी चालक बिजागिरे यांनी बाहेर काढलं, मात्र बसमध्ये असलेले अग्निरोधक यंत्र सुद्धा कुचकामी निघाले। तेवढ्यातच बसचा आगीचा पारा चढत गेला आणि आग भीषण स्वरूपात लागत गेली। घटनास्थळावर उपस्थित असलेले नंदकिशोर जांभळे यांनी अकोलखेड येथील नागरिक धन्नू बायवार यांच्याशी संपर्क साधून अग्निशामक दल व पोलिसांना सूचना द्या येथील शेतकऱ्यांनी सुचवलं। सचिन सुपासे, नंदकिशोर जांभळे, दीपक तळुकार, बाबाराव गुजर, नागेश बायवार यांनी आकाश तायडे, पोपटखेड अकोट नगरपालिकेचे अग्निशामक दल व अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती दिली आणि चालकाच्या मदतीने प्रवाशांना ताबडतोब सुखरूप बाहेर काढले। बसचे चालक राजेश बिजागिरे यांनी झालेल्या घटनेची माहिती अकोटचे आगार प्रमुख DM अरविंद पिसोळे यांना माहिती दिली, मात्र आगार प्रमुख पिसोळे घटनास्थळावर पोहोचू शकले नाहीत। प्रभारी NS गवार गुरु, मी सध्या चार्ज घेतला, मला माहीत नाही, उडवाउडवीची उत्तर देत होते। अग्निशामक दलाचे अभिषेक ताळे अधिकारी व अविनाश शेरेकर व अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन ट्रॅफिक जाम झालं होतं ते सुरळीत केलं। ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने ताबडतोब घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवलं व आग विझवली, मात्र संबंधित आगार प्रमुख DM अरविंद पिसोळे घटनेच्या 2 तासापर्यंत घटनास्थळावर पोहोचले नव्हते। आगार प्रमुखांचा असा बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा दिसून आल्याने घटनास्थळावरील नागरिकांनी आगार प्रमुखांविषयी रोष व्यक्त केला। घटनास्थळावर उपस्थित असलेले अकोट आगाराचे प्रभारी SV गवारगुरु यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली। नेमकी ही आग कशाने लागली असावी? बसचे चालक बिजागिरे यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले आहे। शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे।